लक्ष द्या बरं का. तो भगवान परमात्मा गुणाला आला. आला या शब्दाचा अर्थ असा आहे की पहिले होता. ज्या अर्थी तू बरोबर आहे आला म्हणतात त्या अर्थी पहिले होता. हो बसा घरी. असं म्हटल्यानंतर मागे नका असं म्हटल्यानंतर बसा खाली म्हणजे मनुष्य उभा आहे. बरोबर उभा आहे. उभा राहा म्हटल्यानंतर याचा अर्थ मनुष्य बसलेला आहे. तुकोबारा म्हणतात गुन्हा आला. आला म्हटल्यानंतर पहिले होता. मग पहिले होता तर कुठे होता? होता का नव्हता? भगवान परमात्मा पहिले होता का नव्हता? कसं आहे? भगवान परमात्मा पहिले होता. होता पण कसा होता? तर भगवान परमात्मा पहिले होता तो निर्गुण निराकार तत्व होता. कसा होता? निर्गुण निराकार तत्व होता की ज्या भगवान परमात्म्याला रंग नाही, रंग नाही, रूप नाही, कसा होता भगवान परमात्मा? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तत्व असणारा भगवान परमात्मा होता. पण महाराजांना वर्णन करायचंय तो कसा आला? तो निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा गुणाला आला. गुणा आला विटेवरी. पहिले कसा होता? निर्गुण निराकार तत्व होता. आणि तो काय आजकालचा नाही महाराज, फार जुना आहे महाराज. जुनाट जुगारीचे नामे, जुगारीचे नामे, जुगारीचे नामे, जुगारीचे नामे. होता काळाचे ते म्हणे, होता काळाचे ते म्हणे, काळाचे ते म्हणे, काळाचे ते म्हणे. होते पारिके पणे, होते पारिके पणे, होते पारिके पणे, होते पारिके भावना लोपले होते पारिकेपणे, ठाव चरणी दिदराचे. जुनाट जुगारीचं नाणं असणारा भगवान परमात्मा तो गुणाला आला. महाराज म्हणतात आणि येला रूपावळी करुणी खडे हरिदासी. हो भगवान परमात्मा आला. मग नेमका आला कुठून? लक्ष द्यायकडे जाऊ दे त्याला दे. भगवान परमात्मा आला कुठून? तुकोबारा या ठिकाणी सांगतात हरी ठरा झालं का? लक्ष द्या. महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा गुणाला आला. म्हणून आला नेमका कुठून आला? नेमका आला कुठून? त्याचं गाव ठाव ठिकाणा आला तर म्हणतात, पण नेमका आला कुठून? त्याची वेगवेगळी प्रमाण महाराज साधू संतांनी दिलेले आहेत. बघा नाथ महाराज सांगतात की तो भगवान परमात्मा वैकुंठाहून आला. नाथ महाराज सांगतात तो भगवान परमात्मा वैकुंठाहून आला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो भगवान परमात्मा द्वारकेहून आला.
तर माझे ज्ञानोबा काय सांगतात, तो भगवान परमात्मा गोकुळाहून आला. पुंडलिकाच्या भावाचा गोकुळी भूमी ज्ञानोबा सांगतात की तो भगवान परमात्मा गोकुळाहून आला. तुकोबा सांगतात द्वारकेहून आला. तर नाथ महाराज सांगतात तो वैकुंठाहून आला. या सुखा कारणे देव बोला, या सुखा कारणे देव बोला, वैकुंठ गोरी या सुखाकारणे देव वेडावला. कारण तिथं हे नाही महाराज, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा कुठून आला? वैकुंठाहून. असं कोण म्हणतंय? नाथ महाराज. नाथ महाराज म्हणजे हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागोनी, उभा सेवितेवरी भक्ता संगे युगायुगी. हरी वैकुंठाहुनी कोण सांगताय? नाथ महाराज सांगतात भगवान परमात्मा वैकुंठाहून आला. तेच तुकोबराय सांगतात की भगवान परमात्मा द्वारकेहून आला. द्वारकेचे केले आले तुकोबराय सांगतात द्वारकेचे केने आले याची छाया, पुढे भक्तराया चोजवी. आणि शेवट ज्ञानोबरायांनीच महाराजांनी प्रमाण दिलं, पुंडलिकाच्या भावाता गोकुळाहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणसी. आता 3 प्रमाण पाहिले संतांचे आपण, नाथ महाराज, तुकोबराय आणि ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानोबराय. नेमकं कोणतं खरं ठरवायचं? नाथ महाराज म्हणतात वैकुंठाहून आले, तुकोबराय म्हणतात द्वारकेहून आले, ज्ञानोबराय म्हणतात गोकुळाहून. कारण हे 3 प्रमाण अगदी बरोबर आहेत. कसे बघा,